नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाद्वारे आयोजित सीसीटीव्ही एक्स्पोला मंत्री गिरीश महाजन यांनी दिली भेट। नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सुरक्षित नाशिक ही मोहीम सुरू केली आहे। या मोहिमेचा भाग म्हणून नाशिक शहरात सीसीटीव्ही कव्हरेज वाढवण्याबाबत पोलीस आयुक्तालय नाशिक शहर द्वारे प्रयत्न सुरू आहेत। पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी विविध आस्थापनांना आपल्या बाहेरील परिसरात सीसीटीव्ही कव्हरेज खाली आणण्यास आवाहन केलं आहे। नाशिक शहरात सेवा देत असलेल्या सीसीटीव्ही कंपन्यांची नागरिकांना माहिती व्हावी यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाद्वारे दिनांक 24, 25, 26 जानेवारी 2025 कालावधीत सिटी सेंटर मॉल येथे सीसीटीव्ही एक्स्पोचे आयोजन करण्यात आले होते। या प्रदर्शनास मंत्री गिरीश महाजन यांनी आज रोजी भेट देऊन विविध सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची माहिती घेतली। यावेळी माननीय पोलीस आयुक्त प्रवीण गेडाम, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस आयुक्त परिमंडल 1 चे डीसीपी किरण कुमार गंगापूर, सुशील जुमडे आदी उपस्थित होते। वृत्त संकलन विभाग बीबीएस न्यूज नाशिक। अंबरनाथ सर्कस मैदान येथे ध्वजारोहण समारोह माननीय तहसीलदार माननीय श्री अमित पुरी यांच्या हस्ते संपन्न। गरीब गरजू विद्यार्थ्यांना वह्या पुस्तके वाटप। अंबरनाथ भटके विमुक्त हक्क परिषद महाराष्ट्र व नागपंथी डवरी भटके विमुक्त समाजातर्फे प्रजासत्ताक दिन दरवर्षी मोठ्या दिमाखात साजरा करण्यात येतो। यावर्षी भारत देशाचा 76वा प्रजासत्ताक दिन सर्कस मैदान येथे मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाला भटके विमुक्त हक्क परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री धनंजय ओंबासे, सचिव प्राध्यापक सखाराम धुमाळ, युवा अध्यक्ष प्रतीक गोसावी यांचा पुढाकार होता। तसेच नागपंथी डवरी समाजाचे अध्यक्ष भीमराव इंगोले यांचेही मोठ्या प्रमाणात सहकार्य होते। या सर्कस मैदानात नाट्यगृहाची जागा देऊन शेजारी भटके विमुक्त लोकांना निवारा मिळवून देण्याचं महान काम भटके विमुक्त हक्क परिषदेचे अध्यक्ष श्री धनंजय ओंबासे व ठाणे जिल्हा अध्यक्ष भीमराव इंगोले यांनी केले। या कार्यक्रम प्रसंगी माननीय तहसीलदार श्री अमित पुरी साहेब यांच्या हस्ते ध्वजारोहण व शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले। तसेच मार्गदर्शन करताना माननीय तहसीलदार साहेब यांनी शिक्षण व आरोग्य आणि राहणीमान यांच्या सुविधा देण्याचं आश्वासन दिले असून शासनाच्या नियमानुसार सर्व प्रकारचे सहकार्य करण्याचे मान्य केले। यावेळी मार्गदर्शन करताना अध्यक्ष श्री धनंजय ओंबासे म्हणाले की ब्रिटिश राजवटीत गुन्हेगार जमातीतील लोकांसाठी अमरनाथ येथे पूर्वी सेटलमेंट कॅम्प बऱ्याच एकरामध्ये स्थापन करण्यात आला होता। त्या काळातील गुन्हेगार जमाती म्हणजे आजच्या भटके विमुक्त जाती जमाती होय। या शहरांमध्ये सेटलमेंट कॅम्पची काही जागा रिकामी असल्यास भटक्या समाजासाठी ती शासनाकडून देण्यात यावी असं मत या प्रसंगी व्यक्त केले। यावेळी माननीय तहसीलदार अमित पुरी साहेब, माननीय धनंजय ओंबासे, प्राध्यापक सखाराम धुमाळ, अप्पर सचिव अजित तायडे, माजी उपसचिव भंडालकर साहेब, अप्पर सचिव मनोहर बंदपट्टे, उपनिरीक्षक नागेश्वर मुंडे साहेब, माजी नगरसेवक माननीय पंकज पाटील,
श्री प्रतीक गोसावी, आकाश जाधव, नागेश जाधव आणि अंबरनाथ व ठाणे जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, बाबू डुकरे, राजू राठोड, परशुराम कुऱ्हाडे, अशोक इंगोले, लक्ष्मण इंगोले, सोमनाथ इंगोले, शंकर भोसले, अमर भोसले, राजू जाधव व सर्व पदाधिकारी उपस्थित होते। लोकशाही पद्धतीने सनदशील पद्धतीने आपण ते सर्व समाज बांधव मिळून मार्गी लावूया ते मी सर्वांच्या वतीने सर्व विविध कार्यालयांच्या वतीने आश्वस्त करतो। यापुढे आपले प्रश्न मांडण्यासाठी माझं दालन नेहमी खुलं असेल, माझा नंबर सर्वांसाठी 24/7 अवेलेबल असेल। आपण आपले प्रश्न मोकळेपणाने कुठल्याही मनात भीती न बाळगता आपण ते माझ्यासमोर डायरेक्टली मांडावेत। आपण त्या प्रश्नांमध्ये मार्ग काढूया आणि ते प्रश्न सोडवूया। धन्यवाद। त्या व्यासपीठावर मांडले गेले त्या सर्व प्रश्नांमध्ये आणि यांच्याकडून जे वंचित उपेक्षित घटक आहेत त्यांच्याकडे ज्या काही योजना असतात त्यांच्याकडे पोहोचल्या गेल्या पाहिजे, जेणेकरून त्यांनाही त्यांचं सन्मानानं करण्याचं जे ध्येय आहे, संविधानानं दिलेला अधिकार आहे, तो अधिकार त्यांच्यापर्यंत प्रस्थापित व्हावा एवढीच अपेक्षा करतो। कारण आता गतिमान सरकार असं जाहीर केलेलं आहे। गतिमान सरकारमध्ये जर ते जे प्रश्न आम्ही मांडत राहतो सामाजिक व्यासपीठावर, ते प्रश्न कधीच त्याच्यावर लवकर लावले 100% असं वाटेल की बाबा सन्मानाने करण्याचा अधिकार आमच्यापर्यंत पोहोचतो। BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे। तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे। पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट। त्वरित खालील नंबरवर संपर्क करा। श्री भरत गोसावी, संचालक 98 227 85 037। श्री सतीश रुपवते, संचालक 83 297 62 302। श्री बंटी आढाव, संचालक 89 561 99 139। खबरदार, जर घराच्या जप्ती कराल तर आज अजून एक घराचे सील तोडण्यात आले, यापुढेही तसेच चालू राहील। सामान्य माणसांचा अंत फायनान्स कंपनी आणि बँक यांनी बघू नये। कायद्याचा गैरवापर करून लोकांच्या घरांच्या बळजबरी जप्ती करू नये, त्यांना पुरेसा वेळ द्यावा आणि मार्ग काढावा, नाहीतर लोक आता कायदा हातात घेतील अशी वेळ कोणावरही येऊ नये। निर्भय महाराष्ट्र पार्टी, महाराष्ट्र सदैव पीडित कुटुंब बरोबर आहे। याबाबत माननीय जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांना प्रत्यक्ष भेटून त्यावरती उपाययोजना करण्यासाठी कुटुंबावरती अन्याय केला आहे त्या बँकेवर कारवाई करण्यासंदर्भात पोलीस आयुक्तांकडे तक्रार करणार आहोत, असे अधिकृत सूत्रांकडून समजते। आज प्रजासत्ताक दिनानिमित्त युवा सेनेच्या वतीने पक्ष कार्यालयात चाय पे चर्चा हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या जयंती निमित्त, तसेच महाराष्ट्र राज्याचे लाडक्या बहिणीचे भाऊ व शिवसेना पक्षाचे प्रमुख नेते माननीय उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे साहेब व खासदार श्रीकांतदादा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त भगवा पंधरवडा हा उपक्रम शहर तसेच जिल्ह्यात विविध ठिकाणी राबवणार असून त्याचा आढावा घेण्यात आला। या प्रसंगी युवा सेना ग्रामीणचे जिल्हा प्रमुख सदानंद नवले, जिल्हा प्रमुख रुपेश पालकर, जिल्हा सरचिटणीस आदित्य बोरस्ते, विद्यार्थी जिल्हा प्रमुख किरण फडोळ,
उपजिल्हा प्रमुख विशाल खेरनार, ओमकार चव्हाण, मंगेश करंजकर, जिल्हा समन्वयक शुभम ठाकूर, ॲडव्होकेट मिलिंद मोरे, महानगर सरचिटणीस अजिंक्य रौदळ, समन्वयक बबलू मुर्तडक, उपमहानगर प्रमुख लकी रनमाळे, श्रावण पवार, अक्षय मोरे, मयूर तेजाळे, विधानसभा प्रमुख आकाश कोकाटे, मनीष गांगुर्डे, महेश हेगडे, किरण राक्षे, निखिल कापडणे, सुनील परदेशी, बबलू मुर्तक, आकाश आहेर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। बारीपाडा येथील वनसंवर्धक आपल्या सगळ्यांचे सुपरिचित चैतराम पवार यांना जल जंगल जमीन या क्षेत्रातील कामगिरीची नोंद घेऊन केंद्र सरकारने त्यांना पर्यावरण व वनसंवर्धन या क्षेत्रासाठी पद्मश्री पुरस्कार जाहीर केलेला आहे। त्याबद्दल मी केंद्र सरकार आणि पद्मश्री चैतरामजी पवार यांचं राज्य शासनाच्या वतीने तसेच संपूर्ण जिल्हावासियांच्या वतीने मनापासून अभिनंदन करतो। BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे। तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे। पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट। त्वरित खालील नंबरवर संपर्क करा। श्री भरत गोसावी, संचालक 98 227 85 037, श्री सतीश रुपवते, संचालक 83 297 62 302, श्री बंटी आढाव, संचालक 89 561 99 139। जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता। पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा। तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मांगे, गाहे तव जय गाथा। जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता। जय हे जय हे जय हे जय 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 हे।
राज्यगीत सुरू कर। जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा। वावरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी, वावरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी, एकपणाचे भरती पाणी मातीच्या भावरी, एकपणाचे भरती पाणी मातीच्या भावरी, हिमतडीच्या तटानाला, हिमतडीच्या तटानाला यमुनेचे पाणी पाजा, महाराष्ट्र माझा, जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा। भीतीन आम्हा तुझी मुलगी गडगडणाऱ्या नभा, भीतीन आम्हा तुझी मुलगी गडगडणाऱ्या नभा, आसमानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा, आसमानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा, सह्याद्रीचा सिंह गर्जतो, सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा, तरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा। काया छातीवरी कोरली अभिमानाची देणी, पोलादी मनगटे खेळती खेळ जीव घेणी, दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निधळाच्या घामाने भिजला, देश गौरवासाठी भिजला, देश गौरवासाठी भिजला, दिल्लीचेही फक्त राखीतो महाराष्ट्र माझा। नगर परिषदेच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची आमची इच्छा भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी केलं व्यक्त। महाराष्ट्रात आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत। गोंदिया जिल्ह्यात देखील नगर परिषद आणि नगर पंचायतच्या निवडणुका होणार आहेत। या निवडणुका महायुती एकत्र लढणार की वेगवेगळे, या संदर्भात वरिष्ठ स्तरावर अद्यापही एकमत झालं नाही। मात्र या संदर्भात भाजपचे गोंदिया जिल्हा अध्यक्ष येशूलाल उपराडे यांनी या निवडणुका स्वबळावर लढणार, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युती राहणार नसल्याचं भाजपाच्या एका मोठ्या नेत्याने सांगितलं आहे, असं वक्तव्य केलं आहे। तर या संदर्भात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी आमदार राजेंद्र जैन यांनी सावध भूमिका घेतली असून महायुतीत वरिष्ठ नेते जे ठरवतील ते आम्हाला मान्य राहील असं वक्तव्य केलं आहे। मंदिर लढू आपण, तर आपल्या गोंदियामध्ये युती राहणार का? नाही, शिंदे साहेबांचे जे मत आहे ते त्यांची वैयक्तिक इच्छा आहे की युतीमध्ये असल्यामुळे आपण भारतीय जनता पार्टीसोबत आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत घडू म्हणून। ते आमचे जे वरिष्ठ नेते आहे देवेंद्रजी फडणवीस, बावनकुळेजी आणि आता चव्हाणजी जे कार्याध्यक्ष आहे आपले, ते ठरवतील, ते आदेश देतील का युती पंचायत समिती जिल्हा परिषदमध्ये किंवा नगर परिषदमध्ये येत्या काळात कंटिन्यू ठेवा किंवा नव्यानं करा, तर आपण युती करू। पण आज तारखेला माझे जसं मत आहे, मी आपले पक्षाचे मोठे अधिकाऱ्यांना विचारलं, नेत्यांना विचारलं, त्यांचं असं मत आहे
की नगर परिषद निवडणूककरिता, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणूककरिता आपल्यासोबत युती नाही आणि आम्ही स्वबळावर जाणार. सध्या राज्यामध्ये महायुतीची सरकार आहे. आगामी काळात जे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत त्याच्यामध्ये भाजपने एकला चलवण्याचा भूमिका घेतल्याची बघायला मिळत आहे. राष्ट्रवादीची काय भूमिका असेल? हे सर्व निर्णय म्हणजे जे राज्य स्तरावर जे नेते काम करतात ते घेतात. तुम्ही पाहिला जिल्हा परिषदची निवडणूकमध्ये आम्ही महायुतीची सत्ता स्थापित केली. भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष, आणि एकता राहिली तो शक्ती राहते. आणि कोणी काय म्हणते त्याच्यावर आम्ही काय विश्वास करत नाही. आमचा विश्वास हे आहे की वरच्या जे नेतृत्व आहे महायुतीमध्ये, जे वरच्या नेतृत्व आहे ज्या पद्धतीने जे ठरवेल त्या पद्धतीने आम्ही काम करणार. मनोज जरांगे यांची भेट घेणार अशोक चव्हाण. मनोज जरांगे पाटील यांचं मराठा आरक्षण संदर्भात उपोषण चालू असून या संदर्भात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले, स्वाभाविक आहे मराठा आरक्षण संदर्भामध्ये जे उर्वरित विषय आहेत त्याचा मी पाठपुरावा करणारच आहोत. त्यामुळे जरांगे पाटील यांना विनंती करेल की उपोषणाचा मार्ग न स्वीकारता सरकार नव्याने गठीत झालेला आहे. आम्ही मुख्यमंत्री यांच्याकडे जाऊन त्यांनी मला जमलं तर मधल्या काळात भेटेल. आम्ही बघतो त्यांचं उपोषण विषयी त्यांना मधल्या काळात भेटायची माझी इच्छा आहे. BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे. तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे. पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. त्वरित खालील नंबरवर संपर्क करा. श्री भरत गोसावी, संचालक, 98 227 85 037. श्री सतीश रुपवते, संचालक, 83 297 62 302. श्री बंटी आढाव, संचालक, 89 561 99 139. कल्याणमध्ये मराठी कुटुंबियांच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणात पोलिसांचा खुलासा. कल्याणमधील मराठी कुटुंबियांचा व्हिडिओ व्हायरल. व्हिडिओमध्ये मराठी तरुण झालेल्या अन्यायाबाबत वाचा फोडतो आहे. परप्रांतीय मुजोर रिक्षा चालकाने मारहाण केल्याचा आरोप. स्टेशन परिसरातील परप्रांतीय रिक्षा चालकांची दादागिरी. अत्याचार किती सहन करायचा मराठी कुटुंबियांचा सवाल. पोलीस ठाण्यात तक्रार घेतली नसल्याचा आरोप. व्हिडिओ प्रकरणात पोलिसांचा खुलासा. मराठी परप्रांतीय वाद नाही, मारहाण करणाऱ्या रिक्षा चालकाविरोधात कारवाई केली आहे. कारण की तिथं वेश्या व्यवसाय, इथं कोण बोलायला बघत नाहीये. इथून न्यायला गेलो तर या रिक्षावाल्यांची गर्दी. जायचं कुठं? आज माझ्यावरती काठीने हात उचलला झाला. मी विरोध करायला गेलो तर 10 रिक्षावाले माझ्या अंगावर आलेले. आज पोलीस कंप्लेंट करायला गेलो तर पोलीसवाले बोलतात की पुढच्या यायला द्या. जायचं कुठं? क्विक ऍक्शन घेते का कोण? काल दिनांक 25 जानेवारी रोजी कल्याण रेल्वे पोलीस स्टेशनच्या परिसरामध्ये जो एक व्हिडिओ व्हायरल झालाय, तर त्या संदर्भात माझं स्पष्टीकरण असं आहे की काल यातील तक्रारदार
संकेत तुपगावकर यांचा काही स्थानिक रिक्षा यांच्यासोबत स्कूटी लावण्यावरून वाद झाला होता. तर त्यामध्ये रिक्षावाल्यासोबत पण त्यांचा काही वादावादी झाली होती. तर ते नागरिक आहेत, तर ते आमचं रेल्वे स्टेशन परिसरामध्ये पूर्वी जे जुनं पोलीस स्टेशन होतं ते आता स्थलांतरित नवीन इमारतीत झालेलं आहे. याची कदाचित त्यांना जाण नसावी, परंतु नवीन पोलीस स्टेशनला ते आल्यानंतर त्यांची तक्रार आपण दाखल करून घेतलेली आहे आणि त्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई आपण केलेली आहे. तर यामध्ये कुठलाही स्थानिक आणि परप्रांतीय असा वाद नाहीये. यामध्ये परप्रांतीय तसेच स्थानिक सुद्धा नागरिक या ठिकाणी रिक्षा चालवतात, त्यामुळे तो काही प्रश्न नाही. आणि त्या परिसरामध्ये स्मार्ट सिटीचं काम चालू असल्यामुळे सध्याच्या स्वरूपामध्ये रहदारीचा वाद हा होतोय, परंतु स्थानिक वाहतूक पोलीस, RTO आणि सर्वांच्या मदतीने आमची त्या ठिकाणी कारवाई आहे. तसेच रेल्वे स्टेशन परिसरामध्ये स्कायवॉकवरती वेश्या व्यवसाय वगैरे चालतात, या तक्रारी आमच्याकडे प्राप्त होत असतात. नुकतेच आम्ही सातत्याने त्या ठिकाणी पाठपुरावा करून वेश्या व्यवसायाच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्याच्यामध्ये आम्ही जवळजवळ 4 दलाल आणि 13 वेश्या असं आम्ही त्याच्यावरती पिटा ऍक्ट प्रमाणे कारवाई केलेली आहे. तसेच त्या प्रमाणात त्या ठिकाणी आम्ही गोपनीय माहितीवरून 4 बांगलादेशी महिलांना सुद्धा आम्ही अटक केलेली आहे आणि त्या ठिकाणी गेली महिन्यापासून जवळजवळ 100च्या वरती आम्ही वेश्या व्यवसायावरती कारवाई केलेली आहे आणि याप्रमाणे आमच्या सातत्याने कारवाई चालू असते. आणि त्या ठिकाणी कल्याण रेल्वे स्टेशन परिसर हा संवेदनशील असल्याने आम्ही त्या ठिकाणी लक्ष ठेवून आहोत. खालापूर तालुक्यातील त्रस्त शेतकऱ्यांच्या प्रजासत्ताक दिनी आमरण उपोषण. रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत चौक आणि तुपगाव हद्दीतील काही ठिकाणी सांडपाणी हे नैसर्गिक नाल्यात तर स्थानिक शेतकरी यांच्या शेतात तर काही नागरी वस्तीत दूषित गटाराचे पाणी सोडल्याने काही शेतकरी यांच्या जमिनी या नापीक झाल्या आहेत. वारंवार ग्रामपंचायतीला कळवून सुद्धा आजपर्यंत संबंधित ग्रामपंचायत व संबंधित यंत्रणा दखल घेत नसल्याने चौक आणि तुपगाव ग्रामपंचायत हद्दीतील त्रस्त शेतकरी व ग्रामस्थांनी प्रजासत्ताक दिनी खालापूर तहसील कार्यालयाच्या परिसरात आमरण उपोषण सुरू केलं आहे. हे उपोषण करण्याचं कारण एकमेव आहे, ते म्हणजे खालापूर तालुक्यातील चौक आणि तुपगाव ह्या 2 ग्रामपंचायती आहेत नेताजी पालकरांच्या जन्मगावामध्ये आणि त्या लगतच्या ग्रामपंचायती आहेत आणि त्या ग्रामपंचायतींनी 21 फेब्रुवारी 2023 रोजी JCPने खणून गटारं काढलेली आहेत आणि नागरी वस्तीमध्ये खड्डे खणून त्या ठिकाणी गटाराचं पाणी जे आहे ते त्यात सोडलेलं आहे आणि या गटाराच्या पाणी सोडल्यामुळे आम्ही जे शेतकरी आहोत या ठिकाणी उपोषण करणारे, त्या उपोषण करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये हे पाणी घाणेरचं पाणी जाऊन सगळी शेती आमची नापिकी झालेली आहे. ही सर्व पिकं जी आहेत ही 2 पिकं होती आमची, पावसाळ्यात आणि हिवाळ्यामध्ये वाल येत होता, तो पण येत नाही. त्यामुळे हे संपूर्णपणे आमच्या सर्व शेतकऱ्यांना या 2 ग्रामपंचायतींनी देशोधडीला लावलेलं आहे आणि दुसरं काही उत्पन्नाचं साधन कुठलंच नाही. सर्व अल्पभूधारक शेतकरी आहेत, थोडी जमीन कसतायत, शेती संस्कृती टिकवण्याचा प्रयत्न चाललेला आहे आमचा. पण ह्या प्रयत्नामध्ये ह्या 2 ग्रामपंचायतींनी गेले 2 वर्ष आम्ही पत्रव्यवहार करून जवळजवळ 25-30 पत्रं आम्ही पाठवलेत, त्यांची उत्तरं पण देत नाहीत अजिबात आणि प्रत्यक्ष आमचे पाणी बंद करण्यासंबंधात जो आमची मागणी आहे, हे पाणी तुम्ही गटाराचं पाणी आमच्या शेतात सोडले ते बंद करा, या संबंधात कोणतीही कार्यवाही त्यांच्याकडनं अद्याप झालेली नाही आहे. त्यामुळे हे सगळं जे उपोषण आहे हे करण्याचं ह्या आज प्रजासत्ताक दिन आहे त्या दिवशी आम्ही का सुरुवात केली की भारताची जनता ही प्रजासत्ताक झाली, पण शेती सत्ताक केव्हा होणार हा मोठा प्रश्न आहे. कारण ह्या ज्यांच्या जमिनी आहेत त्या जमिनी आम्ही टिकून ठेवलेल्या आहेत, विकल्या नाहीत आणि हे विकलेल्या जमिनी जरी असल्या नाही विकल्या तरी ह्या जमिनी ज्या आहेत त्या आता आमच्या नापिकी झालेल्या आहेत आणि ह्या बऱ्याच जणांचे आमच्या हे प्रश्न आहेत आणि या प्रश्नासाठी
राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दादा भुसे यांच्या सहकार्याने प्रभाग क्रमांक 24 चे माजी नगरसेवक प्रवीण बंटी तिदमे यांच्या पाठपुराव्याला यश म्हणून सद्गुरुनगर मधील कॉलनी रस्त्याचे शिवतरा बंगला ते भाविक बंगला पर्यंत होणारे काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन सोहळा दिनांक 26 जानेवारी रोजी दुपारी 12:30 वाजता परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते संपन्न झाले. मानमनी अभिमान मनाची शान खुल्या आसमानी, शान खुल्या आसमानी. हा रंग चढू दे, ही झिंग चढू दे, हो सूर्य नवा भाळी, तेज नवे झळकू दे. हा रंग चढू दे, ही झिंग चढू दे, हो सूर्य नवा भाळी, तेज नवे झळकू दे. BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे. तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे. पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. त्वरित खालील नंबरवर संपर्क करा. श्री भरत गोसावी, संचालक 98 227 85 037. श्री सतीश रुपवते, संचालक 83 297 62 302. श्री बंटी आढाव, संचालक 89 561 99 139. जिल्हा नियोजनाच्या 589 कोटी 45 लाख रुपयांच्या प्रारूप आराखड्यास मंजुरी. माणिकराव कोकाटे. जिल्हा वार्षिक योजना सत्र 2025-26 साठी जिल्ह्याच्या नियमित योजनांसाठी सूत्रानुसार 152 कोटी, जिल्हा विकास आराखडा रुपये 40 कोटी व मुख्यमंत्री ग्राम सडक साठी 6 कोटी रुपये प्रमाणे एकूण 160 कोटी 4 लक्ष इतकी तात्पुरती कमाल वित्तीय मर्यादा देण्यात आली आहे. आदिवासी उपयोजनेने अंतर्गत रुपये 145 कोटी 41 लाख इतकी नियत व्यय मर्यादा देण्यात आली आहे. तसेच अनुसूचित जाती उपाययोजनेअंतर्गत रुपये 14 कोटी मर्यादा देण्यात आली आहे. अशी तीनही वार्षिक योजनांसाठी एकूण रुपये 589 कोटी 45 लाख 9 हजार जिल्हा वार्षिक योजनेच्या प्रारूप आराखड्यास पालकमंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा वार्षिक समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. आज जिल्हा नियोजन भवन येथे जिल्हा नियोजन समितीच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस खासदार ॲडव्होकेट गोवाल पाडवी, माजी मंत्री तथा आमदार डॉक्टर विजयकुमार गावित, आमदार सर्वश्री आमशा पाडवी, शिरीष नाईक, राजेश पाडवी, जिल्हाधिकारी मित्ताली सेठी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावंत कुमार, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तयस व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री म्हणाले की नंदुरबार जिल्हा हा कृषी प्रधान जिल्हा आहे. जिल्हा विकास आराखड्याच्या माध्यमातून पिकांची उत्पादकता वाढवण्याच्या दृष्टीने सर्व प्रयत्न करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. मध्ये मी अगोदर सांगितलंय की त्या संदर्भामध्ये डिटेल चौकशी करून मी डेप्युटी डायरेक्टर्स किंवा डायरेक्टरशी बोलतो आणि तात्काळ त्या संदर्भात चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश देणार. नंदुरबार जिल्ह्यासोबत एनआरएचएमची जी भरती झाली त्यांनी केलेली जी आहे, एनआरएचएमचे अध्यक्ष खरं तर भरतीचे अध्यक्ष हे कलेक्टर असतात, पण त्यांनी परस्पर भरती केल्याचा आरोप आहे. तसा ठपका पण ठेवण्यात आला. काय वस्तुस्थिती तुम्ही विचारलाय का? नाही, तशी माझी चर्चा नाही झालेली, पण मी जिल्हाधिकारी महोदयाबरोबर चर्चा करतो, जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश देतो. ते चौकशी अहवाल लवकरात लवकर पाठवतील आणि मी तशा प्रकारची कारवाई करण्यासाठी माननीय आरोग्यमंत्री आणि माननीय सचिव यांना मी स्वतः माझ्या पत्रावरती लिहिलं. कारण की आपण स्वतः सिग्नलला बघितलं असेल की त्यांच्यावरती एक गुन्हा दाखल आहे. त्याच्या मी कारवाई 100%
पद्मश्री पुरस्कार भेटल्यानंतर चैत्राम पवार यांचे बारीपाडा येथे जल्लोषात स्वागत. पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल पुरस्कारार्थी चैत्राम पवार यांचे सटना रोड पिंपळनेर जेटी पॉइंट जवळ आगमन झाले. तेव्हा त्यांच्या फटाक्याच्या आतिषबाजी करून जोरदार स्वागत सत्कार करण्यात आले. त्यानंतर चैत्राम पवार यांचे बारीपाडा गावात आगमन झाले. घरोघरी गुढी उभारून जंगी स्वागत करण्यात आले. गावाच्या वेशीपासून महिला, पुरुष, लहान मुले यांनी डफ तुतारीच्या तालावर नाचत गाजत चैत्राम पवारांना गावात आणून त्यांनी स्वागत केले. यावेळी चैत्राम पवार म्हणाले, आम्ही पर्यावरण व जंगल सांभाळण्याचं अनेक काम वर्षापासून करत आहोत. आम्हाला योग्य दिशा देण्याचं काम वनवासी कल्याण आश्रम मार्फत मिळाल्यामुळे आम्ही बारीपाड्याचे काम गाव, तालुका, जिल्हा नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यासह इतर राज्यातही हे काम सुरू केले आहे. आम्हाला या कामामुळे 2001 मध्ये पहिला पुरस्कार मिळाला. त्यानंतर आजपर्यंत अनेक पुरस्कार मिळाले. आज पद्मश्री पुरस्कार मिळाल्यामुळे आम्हाला आनंदच आहे. पण हा पुरस्कार मी वनवासी कल्याण आश्रम तसेच जल, जंगल, जमीन, जन, पशुधन यासाठी जे राज्यभरात हजारो कार्यकर्ते काम करतात त्या वनवासी कल्याण आश्रमच्या कार्यकर्त्यांना, माझ्या संपूर्ण खानदेश प्रेमी जनतेला व माझ्या बालपणा गावाला हा पुरस्कार समर्पित करत आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी त्यांनी दिली. नमस्कार, मी चैत्राम पवार. आपण ह्या परिसरामध्ये 1992 पासनं वनवासी कल्याणाश्रमाच्या माध्यमातून शाश्वत विकास या विषयामध्ये काम करतोय. त्याच्यामध्ये आपण 5 बिंदू निवडलेत: जंगल, जल, जमीन, जन आणि पशुधन. हे सगळे कामाची सुरुवात आपण ह्या गावापासून सुरू केली, बारीपाड्यापासून. पण हळूहळू त्याच्यामध्ये लक्षात आलं की आपण ह्याची व्याप्ती वाढवली पाहिजे. मग हे काम आपल्याला सर्वदूर कसं नेता येईल, त्यामुळे वेगळे गावं जोडता येतील का, वेगळे जिल्हे जोडता येतील का, वेगळे राज्य जोडता येतील का, असून या कामाची व्याप्ती वाढत गेली. जंगल, जल, जमीन आणि पशुधन यामुळे वनवासी कलाश्रमाच्या माध्यमातून आपण आता जवळपास 7 राज्यांमध्ये ह्या 5 बिंदूवर आधारित शाश्वत विकास असा विषय मध्ये काम करतोय. या पुरस्कारापर्यंत पोहोचायचं असं म्हटलं तर 2001 मध्ये पहिला पुरस्कार आम्हाला जो मिळाला, आदिवासी हिंदू अस्मिता म्हणून, त्याचं नाव नंदुरबारला वितरण झालं होतं. आणि आज 25 वर्षे पूर्ण झालीत. म्हणजे 1 ते 25 मध्ये जवळपास एकूण आम्हाला 32 पुरस्कार मिळालेत वेगवेगळ्या स्तरावरचे आणि वेगवेगळ्या ठिकाणी सत्कार केला गेला. त्याचा मूळ उद्देश असाच की हे जे पर्यावरण आधारित जीवन पद्धती हे कशा आपल्याला सगळ्यांना सांगता येईल आणि सगळ्यांना जनजागृती करून त्याला शाश्वत पद्धतीने सतत पुढे नेण्यासाठीचा प्रयत्न आपण करू शकतो का, असं होणे वनवासी कल्याणाश्रमाच्या त्यात प्रमुख रोल आहे. वनवासी कल्याणाश्रमाने ह्या पुरस्कारासाठी नामांकन केलं आणि तो पद्मश्री पुरस्कार आज आपल्याला मिळाला आहे. तो बारीपाड्याला नव्हे तर आपण म्हणूया की खानदेशातील पर्यावरण विषयामध्ये काम करणाऱ्या वेगळ्या संस्था, संघटना आहेत, यांचा हा सन्मान आहे असं आम्ही समजतो. आणि आपण थोडा वरच्या पातळीवर विचार केला तर हे राज्याचा पण गौरव आहे. तर ह्या गौरवाच्या माध्यमातून आपण आणखी याला कशी गती देऊ शकतो, कसं मिशन मोडमध्ये हे काम पुढे नेऊ शकतो, असा सातत्याने चाललेला प्रयत्न आहे. मी असं म्हणेल की पद्मश्री पुरस्कार जो मिळाला, वनभूषण आधी मिळाला आम्हाला गेल्या वर्षी, पद्मश्री पुरस्कारचा मी त्याचं श्रेय असं म्हणेल की वनवासी कलाश्रमाचे हजारो कार्यकर्ते पूर्ण वेळ काम करत आहेत, त्याबरोबर गावकरी आहेत, त्याबरोबर खानदेशातले सगळे पर्यावरण प्रेमी जे आहेत अशा संस्था आणि संघटना या सगळ्यांना हा पुरस्कार समर्पित आहे असं मला वाटतं.
मंत्री गुलाबराव पाटील यांचे चोपड्यात जल्लोषात फुलांचे उधळण करत वाजत गाजत मिरवणूक व स्वागत। राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे तिसऱ्यांदा पालकमंत्री पद मिळाल्यानंतर चोपड्यात आज समस्त गुजर समाजाच्या वतीने जल्लोषात मिरवणूक व जाहीर सत्कार ठेवण्यात आला होता। दुपारी मंत्री गुलाबराव पाटील यांच्या आगमन छत्रपती शिवाजी महाराज चौकात झाल्यानंतर त्यांचं स्वागत जेसीबी वरून फुलांच्या पाकळ्यांनी फटाक्याची आतिषबाजी करत करण्यात आले। यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून बग्गीवर बसून भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली। यामध्ये उंटावर घोड्यावर स्वार झालेले नागरिक तर विद्यार्थिनींनी मराठमोळी साडी परिधान करून लेझिम खेळत तसेच कळसधारी महिला सहभागी झाले होते। सदर कार्यक्रम चोपडा तालुक्यातील समस्त गुजर समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आले होते। या कार्यक्रमामध्ये चोपडा तालुक्यासह बाहेरगाव गावाहून समाज बांधव मोठ्या संख्येने आले होते। आज आपल्या जळगाव जिल्ह्याचे माननीय मंत्री महोदय स्वच्छता व पाणी पुरवठा माननीय गुलाबरावजी पाटील तथा जळगाव जिल्ह्याचे तिसऱ्यांदा पालकमंत्री झाले आहेत आणि यांच्या आगळा वेगळा सत्कार हा ऐतिहासिक सत्कार सकल गुजर समाजाने ठेवलेला आहे। हा गुजर समाज म्हणजे फक्त चोपडा तालुका नाही, जरी चोपडा तालुका गुजर समाजाची राजधानी राहिली तरी सकल गुजर समाज मग तो ऑल ओव्हर महाराष्ट्रात कुठेही असेल। आणि आज या कार्यक्रमाचा उत्साह गुजर समाजामध्ये इतका मोठा आहे की आम्हाला पार अंबरनाथहून नाशिकहून जिथं जिथं गुजर समाज असेल तिथून मेसेज हे भाऊंच्या नावावर येत आहेत की असा कार्यक्रम झाला पाहिजे न भूतो न भविष्यती। कारण भाऊवर प्रेम करणारा गुजर समाज आज बहुसंख्येने आज इथं जमा होणार आहे आणि भाऊंच्या एवढा इतिहासात भाऊसारखा माणूस हा थोडे गुजर समाजामध्ये जन्माला आलेला नाही आणि हा मान जो भाऊंना भेटलेला आहे याच्यामध्ये समाजाचेही मान वाढलेला आहे आणि समाज हा भाऊंच्या पाठीशी नेहमीच आहे। म्हणून आज जो कार्यक्रम सर्व या कार्यक्रमाला कोणताही अध्यक्ष नाही, कोणतीही समिती नाही, कोणीच नाही, हा कार्यक्रम सर्व मिळून आहे। याच्यामध्ये कोणाचीच समिती नेमण्यात आलेली नाही आणि लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून आज हा आगळा वेगळा कार्यक्रम सर्व गुजर बांधवांनी ठेवण्याचा हा प्रयत्न केलेला आहे। आणि भाऊ म्हणजे समजून घ्या गुजर समाजाचेच नाहीत, भाऊ हे सर्व समाजाचेच आहेत। सर्व समाजाला घेऊन चालणारा नेता हा गुलाबराव पाटील आहे, पण समाजाचे काही देणं घेणं लागतं।